सर सुनिए, सीन क्या है पहले वो समझ लो, आपको खुद को समझ में आएगा। हम पेरेंट्स को कितना कोऑपरेट करें। आप पहले अंदर आप अंदर चलो, प्लीज निकाल के रखो। बुक लेके आइए ना, प्लीज वाला बुक लेके आओ। सभी पेरेंट्स का प्लीज वाला बुक लेके आओ। सभी का ना मुझे एक ही कारण का चाहिए सर हम कितने पेरेंट्स को मदद करते हैं वो भी आपको पता चलना तर चाहिए आपण ना। ST काय सेंट व्यू इंटरनॅशनल स्कूल मध्ये आहोत आपण। सेंट व्यू इंटरनॅशनल स्कूल आणा पुस्तक आणा, याच्यामध्ये आहोत। तुम्ही जरा शांत बसा का? हो सर तुमचं काय आपको बोला नाही मैं आप अंदर जाके बैठो। नाही नाही सर 2 मिनिट तुम्ही त्यांना तेच एक्सप्लेन करत होतो। आपको बोला ना मैंने आप अंदर तुम्ही मत बोला मग आम्ही बोललो। हे बघा सर, बोलायला नाही होतं, हे तुझ्या बघा आतमध्ये 2 मिनिट, जावा। हे बघा ऐकून घ्या। पूर्ण वर्षाची फी किती आहे सर? 37,900 रुपये। ओके 37,900 फक्त आपली बुक्स ठीक आहे बॅग ना, तुम्ही युनिफॉर्म। त्यांना आता ते सर तिच्या ऐकून बोलायला शाळेत नाही करायला त्यांनी बसून धमकी दिली सर तुमची। माझे आम्ही काय म्हणलो गुन्हेगार त्यांना? वाटलं का तुम्हाला? नाही पण त्यांनी सर, तुमचं आम्ही misuse तुमच्या केला घरी येणार सर। होतो। मेरा काय क्रिमिनल रेकॉर्ड आहे का? नाही आम्ही तुमच्याकडे येणार होतो सर, आम्ही येणारच किती होतो फीस राहिली तुमच्याकडे। त्यांची? फीस किती राहिली? आम्ही तेच सांगतो ना सर। मला फक्त आता ऐकून घ्या। जस्ट फक्त त्यांना कालच्या तुम्ही 37,000 त्यांच्या मुलाला बसून दिलं नाही ना? नाही सर, ऐकून स्कूलमध्ये घ्या होती. शिव नाही पाहिजे बरोबर मला. आहे. पेपर दिलाच नाही त्याला. 12 was in the school, yes. मुलगी पेपर नाही स्कूलमध्ये दिलाय, होती, पेपर सर. दिलेच नाही मॅम. हा एक फक्त 2 मिनिटं ऐकून घ्या, तुमची त्याच्यानंतर मुलगी तुम्ही कुठे आहे? डिसाईड करा। आता वर गेले हे पेपर देतच नाही बघा ते. 37,900 ज्याच्यामध्ये बुक्स बॅग युनिफॉर्म फुटबॉल कराटे सगळं सायकल मला मान्य आहे. स्केटिंग सगळं घेतो सगळं सर। सोडा. काय म्हणणं आहे हे बघा, जून महिन्यापासून त्यांचे इन्स्टॉलमेंट सुरू होतात। 3,200 रुपीज इन्स्टॉलमेंट तुम्ही आहे सर। ऐकून घेता का माझं? हा, पहिले बोला सरांना बोलू दे मग आपण बोलू। ठीक आहे बोला सर। फीस किती बाकी आहे त्यांची आता? त्यांची 10,000 रुपये 9,800। तिच्या कालच्या त्यांच्या मुलीची परीक्षा होती का? हो नाही का काल बसून दिलं नाही तिला? व्हॉट इज द क्लास क्या है? Second सबको standard पेपर दिया था बोले मेरे को नहीं दिया बोले पापा। कालपासून झाली सुरू. का नाही तिला 9,000 रुपये करतो भरून पैसे आले नाही. तिथं मला कालचा दिवस भरून द्यायचा. हं? पेपर होणार ना सर, पेपर नाही होणार असं तुम्हाला पैसे होणारच पाहिजेत नाही। ना? तुम्हाला पैसे पाहिजेत ना? सर, ऐका. 9,000 रुपयासाठी तुम्ही लोकांचं आयुष्य बरबाद करायचं मला आयुष्य विषय आहे का? आयुष्य कसं बरबाद होईल मला मग? सांगा बरं। तुम्ही 9,000 रुपये करता तिला का बसून आयुष्य दिलं कसं नाही? बरबाद होईल मला सांगा ना तुम्ही। आयुष्य बरबाद नाही होत सर, आम्ही सांगितलं की पेपर आम्ही घेणार आहोत सर। आम्ही टीचर्सची सॅलरी कशी करायची ते सांगा। नाही, नाही, ठीक आहे ना. मी कधी तुम्ही मला 1 दिवस पाहिजे. माहिती आहे तिचा सर, कालचा दिवस मला भरून पाहिजे. तिचा भरून कालचा देणार, दिवस मी सर. भरून 9,000 देणार. रुपये करता तुम्ही तिचा तिचा परीक्षा कालचा घेतली भरून नाही देणार ना? सांगितलं सर, भरून देणार। 9,000 देणार किती सांगितलंय. पैसे त्यांनी मी medical दवाखान्यात दाखवलं गेलो तुम्हाला. दवाखान्यात गेलेलो काल. हा, त्याने म्हणतो मी त्याचं दवाखान्यात आहे मी मॅडम सर त्यांना. हे तुमच्याकडे जर तुम्हाला माझ्या एवढं घरात सगळं सुद्धा दाखवून आहेत सुद्धा जर आजारी तुम्हाला लोकं. जमत नाही का? तुमच्याकडे येताना त्यांचा टोन वेगळा असतो आणि आमच्याकडे येताना वेगळा खूप असतो वेगळा ना. असतो. तुम्ही टोनचं सांगू तुम्ही आम्हाला मला कालचा दिवस सांगा. भरून देणार का? येस भरून देणार। कसा भरून देणार? 100% एक्झाम पेपर घेणार घेणार सर। सिंपल एक्झाम घेणार मॅडम बॉस आहे का? नीट बोला, भाषा नीट करा. आम्ही सस्पेंड करायला लावू नक्की. सर तुम्हाला आम्ही काहीच You वाईट don't बोलत understand नाहीये। rules. तुम्हाला रूल We माहितीये का? understand all the rules. तुम्हाला काय रूल सर, माहिती सर, आहे? तुम्हाला आरची माहितीये का? आरची माहितीये का Right तुम्हाला? to Education Act आहे आम्हाला का माहिती माहितीये? आहे। मग तुम्ही काल का बसून दिलं मुलीला? सर आमचे तुम्ही मित्र आरची अंतर्गत 9,000 करता तुम्ही त्या पोराला का बसून का पोरीला बसून दिलं? इसलिए क्या होणार? तुमच्यावरती मी क्रिमिनल गुन्हा दाखल करेल. CCTV फुटेज पाहिजे त्यांनी. त्यांना कसलं कसलं CCTV? बता देंगे। ह्याच्यातलं शाळेतलं CCTV मध्ये कळलं ना त्याचं. नाही आरटीप्रमाणे यांना पोरांना अर्थात येत नाही तुम्हाला. मी डायरेक्ट मला म्हणलं अरे ठीक आहे ना. आरटीचे रूल्स काय? आरटीचे रूल काय? सर एक्झामला आरटीचे बसवायला रूल काय? हा रूल आहे। मग? पण जर फी का भरली तर बसवलं आम्ही नाही? काय करायचं का सर? बसवलं नाही? Parents फीस तुम्ही आणि नंतर घेऊ teachers शकत नाही का? नाही फीस तुम्ही- देत नाही देत फीस बरं, तुम्ही- आमची किती list? मी आम्ही तुम्ही घेऊ दाखवतो. शकत नाही का? 1,00,000 तुम्ही फी घेऊ शकत नाही का? माझं ऐका ना, कालच्या 2 पोरीचा जो नाही पेपर देत, सर. कालच्या ऐका ना, पोरीचा जो सर. पेपर लेस झाला ना तुम्ही सर, कालचा दिवस ऐका तिचा भरून तुम्ही देणार माझं का? ऐका. 100% तुम्ही बोलूच नका अजिबात. ऐका ना, माझं तुम्ही ऐका बोलूच तुम्ही. नका नाही, मला अजिबात. बोलू द्या ना तुम्ही। कशाला बोलायचं ऐका, तुम्हाला? माझं ऐका. तुम्ही मला रूल सांगता का? मी रूल सांगितले तुम्ही पैशाला मला गेलो, रूल मला तो सांगा. तात्याला काय आणलं तुम्ही? ऐका. हे म्हणतात पहिले तात्याला काय आणलं तुम्ही? आपने लाया ना उनको वो हायर अथॉरिटी, आप बात मत करो। वो हायर अथॉरिटी आवाज मैं उससे बात कमी करूंगी। कमी पालकांना आवाज बोलायचं नहीं 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 ऐसा मत करो। शाह फोड़ दोगे आप। इतने फोड़ कष्ट देंगे मैं, वाले फोड़ खूप देंगे कष्ट मैं. घेतोय सर असं फार त्यांच्या नका. आयुष्याचा विषय आहे. सर, त्यांच्या आमच्या आयुष्याचा आयुष्याचा भाषा विषय. नीट करा तुम्ही. सर आमच्या सगळं बोलायचं. आयुष्याचं पालक आहे ना ते पालक आहेत ना आम्ही तर कामच करतो। सर आमचं काय म्हणणं आहे तुम्ही पालकांनी सगळं अशी भाषा कशी करू शकता? आम्ही तर कामच करतोय। काम करताना मग काम पगारापुरतं बोला. पगारापुरतं त्यांच्या बोलतोय, जीवावरती सर. तुमच्या शाळा चालतात. आमचं तेच त्या म्हणणं आहे. पालकांच्या जीवावरती शाळा तेच चालतात म्हणणं तुमच्या. आहे. डोनेशन घेत नाही, डिपॉझिट घेत नाही। आमचं हे तेच म्हणणं आहे आम्ही की काय फक्त सांगतो? फीजवर सर, चालते अरे शाळा. सर इधर आओ, इधर आओ। आम्ही तिथं नाही, 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 कोण सांगणार मला?
कोण इथे आणि तिकडे रिक्वेस्टफुली ही पैसा मांगा जाता है। आवाज पहिला धीरा करो। आप त्यांना स्कूल आम्ही आपका requestfully स्कूल है, पैसे मागतो। आपका स्कूल है, कोई फाइनेंस कंपनी नहीं है। ते आम्ही पण म्हणतो हा ना। तेच सांगतोय आठवडे रुपये नीट बोला। आरटी प्रमाणे आपल्याकडे पैसे असते का नाही? हे बघा सर, हे पगार बघा. नाही दिलेत। तिने मला सांगू दॅट इज युअर प्रॉब्लेम, तो तुमचा प्रॉब्लेम आहे। पैसे तुम्हाला आता पैसे पाहिजेत ना, हे बघा सर, तुम्ही काय म्हणला कुणाला घेऊन या, सर तुम्हाला 2 कुणाला घेऊन या म्हणलं ना तुम्ही। कुणाला घेऊन आहे? क्या बोला? मी आया तर म्हणलं तात्याला काय घेऊन आलं ना तुम्ही म्हणलं तुम्ही लेके हे? आला आला ना. हा. अबे हा. अभि आल्यावर इव्हेंट बोलतात ठीक की आहे. आता विचारलं. ते आले ना, तर मी त्यांना तेच म्हणलं, सर तुम्ही काय तुम्हाला म्हणजे मी काय गुन्हेगार वाटतो का? सर तुम्हाला गुन्हेगार वाटतो का मी? सर, तुमचे व्हिडिओज आम्ही तुम्हाला गुन्हेगार वाटतो का? वरती आम्ही तुमचे व्हिडिओज फॉलो बघ. करतो. व्हिडिओ फॉलो करता म्हणून तुम्ही त्याला तसं बोलला का? त्या कुणाला घेऊन यायचं त्याला घेऊन ये। असं बोललो. आंघोळ करता आलोय मी आता इथं। तुम्ही काय म्हणले तात्याला काय घेऊन आले ना तुम्ही घेऊन या जावा म्हणला आमची पण म्हणलं राजनीतीमध्ये ओळख आहे अशा म्हणलं. छान छान शाळा केल्या ना 2 मिनिटांमध्ये सगळं कार्यक्रम करून टाकेल। ऐका तुम्ही आणि आता हे करणार बघा. आता तुमच्या शाळेचं मी तुमच्या सगळ्या परमिशन बघणार, हे तुमचं बघा. सगळं डिटेल्स बघणार, बघा सगळं तुमचा कार्यक्रम करणार मी। तुम्ही म्हणला ना, ऐकून घे ना। तुम्ही काय बोललात? असं म्हटलं 9,000 रुपये करता तुम्ही, असं म्हटलं 9,000 रुपये तुम्ही करता ऐकून तुम्ही, घ्या. 9,000 रुपये करता तुम्ही त्या पुरीचा। तुम्ही आमचा व्ह्यू पण माहिती अरे मग तुम्ही तुमचा व्ह्यूज ऐकायला तुम्ही त्या पुरीला बसून का नाही दिलं? हे बघा तुम्ही तिला सर, बसून का नाही please, दिलं? मग पेरेंट्स बघा मावशी तुमच्याकडे आल्या, तुम्ही काय म्हणणार की तुम्ही तुम्ही काय पगार म्हणला? का देत तुम्ही नाही? बसून का नाही दिलं तिला? तुम्ही काय म्हणणार मावशी तर अरे मग एवढा तुमच्याकडे मोठा आली. डोलारा उभा करत असताना तुम्ही आता पण भाषा काय करता? आम्ही काय म्हणतोय काय की भाषा फक्त करतो तुम्ही fee आता? on time आहे. याच्या पलीकडे काय बोललोय सर? 37,000 किती फी आहे तुमची? 37,000 त्याच्यामध्ये किती भरले त्यांनी? त्याच्यामध्ये किती भरले त्यांनी? आम्ही त्याच्यामध्ये 9,000 रुपये राहिले ना? 10,000 बाकी आहे, सर. ठीक आहे ना, त्यांचे 10,000 राहिले तर तुम्ही 9,000 10,000 शकता ते. नाही देत सर. मग का नाही? बसवणार नाही परीक्षेला. कसं काय? म्हणून तुम्ही तुमच्या शाळेमध्ये शाळेमध्ये बसणार आम्ही नाही. ऍक्शन घेतली सर मागच्या वर्षापर्यंत तुमच्या आम्ही शाळेवरती मी गुन्हा दाखल करून दाखवतो. आम्ही 10% पैसे तुमच्या शाळेवरती मी गुन्हा दाखल करून काही दाखवतो। असू द्या. भाऊ, काही तात्याला असं हे बघा, सामान हे नाही बघा. ड्रेस दिले. हे बघा ना, हे बघा. ऐकतच नाहीये मी ऐकत नाही, तुम्ही काय ऐकून घ्यायची मनस्थिती आहे का तुमची? सर तसं नाही तुम्ही काय सांगताय? तुला ड्रेस 6 महिने दिला त्यांनी पैसे भरून मी 6 महिने ड्रेस मुळात आरटी दिले. नियमाप्रमाणे तुम्ही पोरांना शाळेला काढू शकत छान नाही. छान 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 हे देखावे उभे करायचे आणि लोकांना अशा प्रकारे हॅरेसमेंट करायची काय? आपण डोनेशन घेत नाही. डोमिनेशन डिपॉझिट घेत नाही, सगळं काही त्याच्यातच देते। ऐका हे काय मग? ड्रेसचे पैसे वेगळे घेतले त्यांनी माझ्याकडनं किती घेतले? 1700 रुपये वेगळे घेतले 1200 रुपये वेगळे घेतले PT आणि 6 महिन्याने पैसे ड्रेस दिले त्यांनी पैसे भरून 3 महिने पैसे भरल्यानंतर ड्रेस दिले हे कसं कंप्लीट करून विचारायचं ऐक ना विचारा आरटी प्रमाणे तुम्ही कसं काय त्यांना बसू शकत नाही असं? पण आता ते चुकीचं काय म्हणाले पण म्हणून सर तसं बोलतात। मला पैसे देतो, मला त्याचं तुम्हाला आता मला ते सगळं देतो, वर्षभर भरून पाहिजे मला त्या पोराला. तुमचं मी देणार ना. तुम्ही काय म्हणले? कुणाला घेऊन यायचे त्याला घेऊन ये म्हणलं ना. नाही सर, असं म्हणून नाही. मी आलो ना. नाही म्हणालो असं. आम्ही असं मग? आणि we are thankful की तुम्ही आलेत. काय आमचा नाही, तुम्हाला problem पैसेच समजून पाहिजेत घ्या. ना. तुम्हाला मी पैसे देतो ना. मला 9,000 रुपये पाहिजेत ना तुम्हाला. आणि तुम्हाला मला कालचा दिवस भरून द्यायचा तिचा. 8% पूर्ण। नाही कसं भरून देणार तुम्ही? कालचा दिवस कसं भरून देणार? सर आमचा पण डबल कसं भरून देणार? मग तुम्ही ह्याच गोष्टी तुम्ही 2-4 दिवस तो माणूस काय म्हणतो आजारी माणूस येतो त्याने आता तुम्हाला मेडिकल सुद्धा दाखवलं त्यांना त्याचं. मेसेजेस करण्यात येतात. हे बघा मी 22 फेब्रुवारीला त्यांना कॉल केला होता सर. हे बघा मी तर लिहून आणि याच्या पहिले पण मला स्कूल मध्ये येऊन भेटतील म्हणून हे मी लिहून घेतलंय सर. 1 महिना थांबलोय त्याच्यासाठी सर. एक तर माझं 2 महिन्यापासून काम सुटलेलं मी काम बी नाही 3 माझ्याकडे मी काम महिन्यापासून हे आजारी पण डिसेंबरमध्ये त्यांनी पैसे भरायचे होते सर. 3 देतो ना आता हजार मी. रुपये कोणची स्कूल तुमच्यावरती मी आता पैसे पण देणार आणि तुमच्या गुन्हा पण दाखल करून दाखवणार तुम्हाला. तुम्ही असं ठीक आहे आता काय पैसे त्यांचं नाही, ऐकत राहिलं. काय त्यांचं? आम्ही ऐकत त्यांचं काय राहिलो. ऐकायचं? तुम्ही थांबू शकत नव्हता का? तुम्ही थांबू शकत नव्हता का? जानेवारी फेब्रुवारी डिसेंबर अरे पण त्यांचं तुम्ही शेवटचं पेमेंट तो जर ऑक्टोबर मध्ये माणूस झालंय सर. ठीक आहे ना? नोव्हेंबर, डिसेंबर जानेवारी ठीक आहे ना? फेब्रुवारी तुम्हाला ज्या मार्च टायमाला तुम्हाला त्यांनी पैसे भरले मग ड्रेस किती दिवसांनी दिले तुम्ही? सर तो एकच ड्रेस सबसेट युनिफॉर्म कसं सगळ्यांना दिलं बोलणार? सगळ्यांना दिलं माझ्या वडील नाही दिलं आणि विचारला दररोज 3 महिने कंप्लीट होतो म्हणून मी फी भरली नाही. मेजर. त्यांना मी सांगून दररोज सांगून देतो मेजर. त्यांच्या याला शाळेत याला सर ते आता सगळं उलटच बोलतात सर। 1 मिनिट काय मॅसेज बोलतो ते? गंमत काय होती आपले ड्रेसेस जे आहेत ना ते सगळ्यांना लिहायला भेटतात PT वाले. सगळ्यांना येतो मॅडम मी बघत काही होतो असू द्या. पहिली गोष्ट आहे आरटी प्रमाणे तुम्ही पोरांना शिक्षणापासून वंचित ठेवलंय. सगळं शाळा- 10,000 रुपये मला पावती द्यायची त्यांच्या. 2 मिनिटं घेतो आम्ही 2 मिनिटं आमचंही तुम्ही ऐकून घ्या कारण की आणि हे माझं सगळं तो कोण नातेवाईक नाहीये. पोर्ट्रेट होतं. मी मोरे आहे, तो भानसाळी आहे. माहिती आहे पण आमचं पण ऐकून घ्या ना मग। नाही, कशा करता एवढं तुमचं समजलं कशा आहे. तुम्ही मुलीला बसून का नाही दिलं कालच्याला? मुलीला पेपर का दिला नाही तुम्ही? सर ऐकून
त्या स्कूलमध्ये पेपर का दिला नाही तिला? तुम्ही स्कूलमध्ये बसून काय करणार? तिला कालच्याला पेपर का नाही दिला? त्यांचं व्हॉट्सअप खोला. 30 नोव्हेंबरला पैसे दिले आणि जानेवारी महिन्यात मला पोरीला ड्रेस दिला. हे सरांना मी दररोज कंप्लेंट विचारित आणि आतमध्ये येऊन देत नव्हतं मला नाही भेटायचं म्हणलं. तुम्ही नंतर या मला 2 अडीच वाजता. हे सर इथं बघा, इथं समोर इथं तुमचे पैसे भरले ना त्यांनी? हा अॅन्युअल फंक्शनचा आहे. याला नाही, मी त्याला दिलं नाही, ते मला दिलं नाही, याला बसून मी दिलं नाही त्या पोरीला. विचारित सर आहे ना मी, आणि मी येतो ना, मी भेटून जातो. आतमध्ये जाऊन देत नव्हते. ते मला माहिती आहे, मला माहिती आहे. पण तुम्ही आरती अंतर्गत तुमच्याकडे जर आली की आम्हाला पगार देत नाही, या मग सरांनी तुम्ही काय म्हटलं म्हणता? तुम्ही पगार का देत मला आतमध्ये. नाही? आपण या सगळ्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या गोष्टी आहेत ना, एवढं सगळं भूत उभं करताना पहिला विचार करायचा. सर, हे सगळं उभं केलं ना, त्याच्या वेळेस विचार करायचा सगळा. ऑलरेडी यांच्याकडून अरे काय तो म्हणजे माणूस जर 30,000 सांगतोय रुपये भरणं माझी expected परिस्थिती आहे, नाही, सर. तू काय काम करतो? गॅरेजचं काम करतो. आज पीटर आहे, गॅरेजवाला आहे, अन्सळी आहे, आणि तुम्ही जर तो सांगतोय मी आजारी आहे, मला किडनी स्टोनचा प्रॉब्लेम झाला आहे, मी ऍडमिट आहे, आणि तरी सुद्धा तुम्ही 9,000 करता, मुलांना बसून देत नाही. तुम्ही ऐकून घ्या ना, तुम्ही ऐका ना, तुम्ही मालक आहेत का शाळेचे? नाही, मी तर तुम्ही मालक नाही ना, मग तुम्ही कमी बोला. मंडलिक सरांना बोलवा ना, मालकांना तुम्ही कमी बोलवा बोला. ना, कारण की त्यांच्याकडे सगळं मंडलिक सर. तुम्ही अजिबात तुम्ही मालकासारखे बोलू नका माझ्या संग. तुम्ही ऐकून घ्या. तुम्ही शांत बसा, मी शांतते, मी नाही तर शाळेवर कारवाई झाली त्याला जबाबदार तुम्ही असताल. नाही सर. तुम्ही आता ज्या पद्धतीने इकडे या, ज्या पद्धतीने बोलत होता ना, तुमच्या काय घरी कामाला आहे का तो मालक? मी तुमच्या समोरच बोलते. यांच्या मुलांच्या जीवावरती तुमच्या शाळा चालतात. 100% बरोबर आहे सर. आणि तुम्ही कशा पद्धतीने बोलवता? आप या आओ, इधर आओ. मग आप या तुमच्याकडे काय कामाला आहे का? टोन बोलण्याचा टोनिंग. प्रश्न तो नाही, त्यांचा टोन तुमच्या आधी खूप वेगळा टोन होता. बदला. तुम्ही शाळेमध्ये फायनान्स कंपनीमध्ये ना. तुमचे ते रेकॉर्डिंग ऐका ताई, तुम्ही इथं होते, तुम्ही आधीच होते. सर काल पण त्यांनी ज्या वेळेने बोललो थांबा म्हणे तुम्हाला क्या ठीक आहे बोला ना. बताइए ना आप क्या बताइए. बोला? तेच बोले की बघतो बोले मी काय करणार, मी यांना घेऊन हा, बस. तसं होणार नाही. माझी सगळी फीस मी फीस तर देणारच नाही. बसून देत नाही पेपरला, म्हणलं काय म्हणलं? बरोबर आहे ना. पेपरला बसून देत नाही. पोराला तुम्ही बसून जर दिलं सगळं नाही. आमचं काय म्हणणं सर की फीस भरा, पेपर होण्यात येईल. आमचं काम डबल होतं. 80%, 40,000 मधले 30,000 रुपये त्यांनी तुम्हाला दिलेत. 10% किती पेमेंट राहिलं तुमचं? 10,000 रुपये पेमेंट राहिलं. मग 10,000 रुपये किती? 30% 70% पेमेंट तुम्हाला मिळाले. 70% पेमेंट तुम्हाला मिळालेलं असताना 70% पेमेंट तुम्हाला मिळालेलं असताना तुम्ही मुलीला शाळेमध्ये, हा ठीक आहे आम्ही म्हणलं असतो 10%, 20% पेमेंट दिलेलं असताना तर मुलगी शाळेमध्ये बसली नसते, मग मान्य आहे आम्हाला. 70% तुम्हाला पेमेंट दिलेलं आहे. बघता एकदा बुक बघता, हे बघा 70% हे पेरेंट्स, हे बघा इथं 66,000 पेंडिंग आहे. अरे ते मला दुनियादारी दाखवू नका सगळीच. मला एक अरे पण हर पेरेंट्सला मग तुम्ही जर या परीक्षेच्या टायमाला तुम्ही ब्लॅकमेलिंग का करता? मग सर, परीक्षेच्या पैसे देतच नाही. ही ब्लॅकमेलिंग आहे, ही ब्लॅकमेलिंग आहे, 100% ब्लॅकमेलिंग आहे. परीक्षेला बसून ह्याच्या करताच ती JSPM कॉलेज फोडलं आमच्या लोकांनी. ऐका ना हे सर, JSPM ह्याच्या करताच फोडलं, परीक्षेला बसून देत नव्हते ऐका म्हणून. ना सर, आमचं काय म्हणणं तुमच्या आहे, लोकांच्या साधं मनमानी सोपं- नाही चालणार. नाही सर, बघ. 3,000 रुपये स्कूल घेतली. 70, 3,000 अहो तुम्ही रुपये 3,000 घ्या, 2,000 घ्या, पण 70% पेमेंट, parents ला 10 70% पेमेंट भरलं installments काय? तुमच्या 10 शाळा काय कुठल्या काय लोनवरती चालतात का? एवढ्या मोठ्या मोठ्या संस्था ज्या छान छान, हे सगळं तुम्ही आम्ही उभं लोन केलं. घेतलंय लोकांकडून. खूप मोठं लोन घेतलंय सर. अरे, आमचं काय म्हणणं आहे यू आर सर, एम्प्लॉई, हा, मी ते सांगते. तुम्ही एम्प्लॉई आहात, तुम्ही कामगार आहात, तुम्ही त्यामुळे तुम्ही मालकाच्या गोष्टी तुम्ही करू नका. नाही, आम्ही घेतले लोन, आम्हाला लोकांच्या पेक्षा द्यावं लागतं. बसल्याशिवाय पहिलेच म्हणले तुम्ही कागद का आणलं नाही म्हणून मला म्हणले. आमच्या पण मला पोलीस ओळख आलो ना, आहे. मी खालीच बसलो होतो. भरणारच नाही. मी खाली येऊन थांबलो होतो. मॅडम इथं माझ्या हातात नव्हते. मी खाली येऊन थांबलो होतो. मी काल सांगितलं ना, मी तर फी भरणारच नाही. बघतो अरे बरोबर आहे ना, तुम्ही पोरांना बसून देणार ना, ते फी कशी भरणार? मुलगी बसली होती, आतमध्ये होतीच. मॅडम पेपर दिला का दिले. तुम्ही तिला? तुम्ही तिला पेपर दिला का? होतच नाही. पेपर दिला का तुम्ही तिला? ऐका ना सर, तुम्ही आपली कोणती स्ट्रॅटेजी बघितलेली नाहीये म्हणून तुम्हाला असं वाटतं. तुम्ही एकदा बघून घ्या. काय पेपर दिला नाही. स्ट्रॅटेजी सोडा, पेपर देणं ती काय स्कूलची स्ट्रॅटेजी आहे का? सर, पहिल्या 70% वेळेस आता मागच्या वर्षी खूप लोकांनी पैसे बुडवले, सर. 70% पेमेंट दिलेलं असताना 30% पेमेंट करता. जर तुम्ही मुलाला पेपर देणार नसताल पण तर त्याच्यासाठी ब्लॅकमेलिंग. आमचं काम डबल होतंय सर, कारण की आम्हाला लेकराला परत रिवाईज तुम्ही करून परत तुम्ही पेपर एक घ्यायचा सांगा, आहे. तुम्हाला जर मुलाला तुमचं मुलगा जर तुमच्या शाळेमध्ये दुसऱ्या शाळेमध्ये जाणार असाल, तुम्ही त्याला दाखला देता का LC तुम्ही त्याला नाही देत. खूप सारे पेरेंट्स तुम्ही घेत LC नाही, देत सर. नाही. घेतच का घेत नाही? खूप सारे आणि parents कोण दुसरं कुठली शाळा मग त्यांना ऍडमिशन नाही देते? माहित नाही सर, आम्ही सगळं करून बघितलं. LC जर त्या संबंधित टाइम असेल ना, म्हणले
पब्लिक त्या संबंधित मुलाकडे एलसी नसेल, जर त्या संबंधित मुलाकडे एलसी नसेल तर त्याला दुसऱ्या शाळेत कशी घेऊ शकते? आमच्याकडे 3 होते, साळुंकी म्हणून 3 पेरेंट्स होते. त्यांना बुक्स, बॅग, युनिफॉर्म सगळं 80 ते 90 हजारातला 1 रुपया नाही भरला. आम्ही खूप जास्त कॉपरेटिव्ह होतो सर, खूप जास्त. पण काय झालं सर, गरीबाला तुमच्या शाळा तुम्ही म्हणता ना आम्ही गरिबांसाठी शाळा चालवतो, मला एक कळतं. अरे तुमची भाषा गरीब नाहीये, तुम्ही यू आर नॉट अ पुअर पीपल, हे लक्षात ठेवा. नो नो नो, तुमची जी भाषा आहे ना तुमची ही गरिबांना समजून घेणारी भाषा नाहीये. तुम्ही या बिल्डिंगचा मालक झाल्यागत बोलताय. तुम्ही एकदा चेक करा, खूप सारे पेरेंट्स असे त्यांना आपण फ्री हँड पण दिलाय, जे सिंगल पेरेंट्स आहेत त्यांना आपण फीस घेत नाही. अर्धी अंडर येतात 100% मध्ये, मग तुम्ही पोरांना स्कूलमध्ये बसू देऊ शकत नाही, परीक्षा असं होऊ शकत नाही. बसू देऊ मग शकत तुम्ही काय नाही. केलं? लोक फी नाही भरत, मग त्यांच्यासाठी आम्ही नंतर काय होऊ केलं शकतं, पाहिजे? त्यांनी 5 पेमेंट नंतर केलंय, मिळत नाही का? 70% 70% पेमेंट केलेलं आहे. जर त्या पेमेंट त्या पालकांनी तुम्हाला 10,000 पेमेंट दिलं असतं, 5,000 पेमेंट दिलं असतं, जर त्याच्यामध्ये ते बसले असते तर आम्ही 1000% बोललो असतो. पण तुमचं 30,000 पेमेंट, 39,000 तुम्ही लोक म्हणता ना, 37,000 रुपयामधले त्यांनी 70% पेमेंट तुम्हाला दिलेलं आहे. मग 70% पेमेंट दिलं असताना 30% पेमेंट का? किती वर्षापासून मुलगी तुमच्या शाळेमध्ये आहे? किती वर्ष झाली? हे पहिलं वर्ष आहे. पहिल्याच वर्षामध्ये तुम्ही लगेच अशा प्रकारे कसं करू शकता? 30% पेमेंट का? 30% पेमेंट, तुम्ही 30% पेमेंट, शाळा संपली का? सुट्ट्या लागल्या का? हा, म्हणून तुम्ही ब्लॅकमेलिंग करणार का? सर हे पण जेव्हापासून स्कूल सुरू झाले त्यापासून आम्ही खूप फ्री. अरे त्यांनी पैसे भरले नाही असं आहे का? तुम्ही आता सुद्धा ज्या पद्धतीने यांनी ज्या पद्धतीने मी बाहेर बसलेलो आहे शाळेच्या इथे येऊन, आणि तुम्ही मी तेच मला फक्त एवढं बघायचं होतं ना, तर मी पहिला डायरेक्टली आलो असतो की तुम्ही आता काय रिॲक्ट होता त्याच्याबरोबर. मी येताना पैसे घेऊन आलोय, मला गरीबाची जाण आहे, लक्षात ठेवा. काय माझं नातं, मला आता अॅन्युअल फंक्शन झाला ज्याच्यामध्ये एक आपलं खूप जवळचं पेरेंट सांगू नका त्यांच्यासाठी आपण पूर्ण फ्री एज्युकेशन ऑनलाईन. मला ते स्टोरी तुम्ही सांगू नका अजिबात. कुठल्या एखादं काहीतरी करायचं आणि बाकीच्यांना असं वागायचं. खूप सारे एवढं जर होतं ना, एवढं जर तुमचं होतं ना, ऐका ना ताई, एवढं जर तुमचं होतं ना, तर तुम्ही का नाही त्यांना शेड्यूल दिलं 9,000 रुपये करता? चेक करा ना किती मेसेज. ठीक आहे ना, शाळेमध्ये निघून गेली होती का? 9,000साठी शाळा संपली होती का? उद्यापासून शाळा बंद होणार आहे? आम्ही काहीतरी शेड्यूल बनवून उद्यापासून शाळा काय बंद होणार आहे का? आम्ही शेड्यूल कशासाठी बनवलंय का? तर त्यांनाही त्रास नको ना, आम्हालाही त्रास कालचा नको. तुम्ही म्हणता ना की मी त्यांचा दिवस भरून देते, कालचा दिवस कसा भरून देणार तुम्ही? टीचर त्याचं सोडा. पूर्ण रिव्हिजन घेणं आमचं काम वाढतंय सर त्याच्यामध्ये. अरे वाढते म्हणजे मग तुम्ही काय तरी त्यांना आम्ही शेड्यूल करायला दिलं? तयार आहोत. आमचं काय म्हणणं आहे सर, तो शेड्यूल बनवलाय. 3,270 रुपये त्यांची इन्स्टॉलमेंट आहे महिन्याची सर. कोणती शाळा घेते? आम्ही 10 इन्स्टॉलमेंट दिलेले खूपच शाळा अशा. इथं काय तुमची पहिली शाळा आहे? या अशा ज्या शाळा आहे, पासून तर पार मुलांनी ह्याच्यापर्यंत भरपूर शाळा आहे. आमचं काय म्हणणं आहे की तुम्ही ऑनलाईन भरा, तुम्हाला त्रास नाही होणार, आम्हाला त्रास नाही होणार. त्यांचं लास्ट इन्स्टॉलमेंट डिसेंबर होतं, आता मार्च चालू आहे सर. आजही ते जर हे म्हणतायत की त्यांचा जो शब्द होता कालचा, मी तर पैसे भरणारच नाही, परीक्षा बरोबर असणार ना, का नसणार? तुम्ही जर त्यांच्या मुलीला तुम्ही बघा 100% तुम्ही आता कबूल केलेलं आहे. पहिले मॅडम मला पेपरात बसून देणार नाही, पेपरात बसून देणार नाही, मला मी पैसे भरणार नाही. मग म्हणलं माझ्याकडे कॉल रिकॉर्डिंग त्यांचा, कॉल का रिकॉर्डिंग है मैडम, मैं झूठ बोलूंगा ना सर, भी दे रहे कॉल का रिकॉर्डिंग है मैडम, रेकॉर्ड निकाल सकते हैं मेरे पास भी रिकॉर्डिंग पेरेंट है वो बात करेंगे. ठीक आहे. असं सर जाऊ दे, आपण फक्त डिस्कशन करतो. वी रिअली रिस्पेक्टिव्ह सर, मी तुमचे व्हिडिओज वगैरे सगळं बघते सर. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तुम्ही आले, वी आर व्हेरी थँकफुल टू यू. बिकॉज ऑफ थिंग इज की आम्हाला आमची इच्छा होती तुम्ही यावं, आमचेही प्रॉब्लेम समजावेत. तर काही प्रॉब्लेम नाही. त्यांची मुलगी आता पेपर देईल, त्यांच्या मुलीला आता क्लासमध्ये पाठवलेलं आहे, ते पेपर देईल. मला आता तुम्ही पैसे घ्या, मी कारवाईची काय करायची ना, मी तो कधी द्यायचं मला पैसे तुम्हाला पाहिजे ना, पैसे तुम्हाला पाहिजे ना, असू देत ना. मग मी कोण आहे? त्यांना मदत केली ना सर. हा, त्यांना मदत. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे घ्यायचा? काय याच्यावरती काही शिक्के बदलणार आहेत का? नाही त्यांच्याकडून भेटलं तर चांगलं आहे. त्यांच्याकडून भेटलं का माझ्याकडे? तुमच्याकडून भेटलं तर अति चांगलं आहे. ओके. आणि आता मला जी पुढची कारवाई आहे ना आरटीआयची, ती मी 1000% तुमच्यावरती करणार. तर पहिले तुम्ही समजून घ्या. करून करणार मी समजून नाही तुम्ही कारवाई करा. मी काय म्हणते, आम्ही चुकीचं सापडलं ना, तुम्ही कारवाई करा. 100% चुकीची आहे. नाहीये. सापडले तुम्ही. तुम्ही आता माझ्या लाईव्ह मध्ये बोललात की तुम्ही आता लाईव्ह मध्ये बोललात की आम्ही परीक्षा घेतलेली नाही. शैक्षणिक वर्ष यांचं संपलेलं आम्ही नाहीये. स्वतः चॅनल फॉलो करतो. आम्ही स्वतः लाईक करणार या व्हिडिओला, कारण की वी आर थँकफुल दॅट यू कम हिअर. मी त्यांना तेच म्हणाले की आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, तुम्ही त्यांना घेऊन नका.
आमचे पण प्रॉब्लेम तुम्ही आता काय बोलला, आणला का नाही वसंत मोरेला? असं बोलले मी. काय बोलले? तुम्ही काय म्हणाले? काय बोलले? सुना ना. नाही, ठीक आहे. आला ना वसंत मोरे मग, आला बाहेरच असतो आता वसंत मोरे. घेऊन या. मी तेच म्हणतो. मी त्यांना काय म्हणाले, आता वसंत मोरे काय करतो ना ते पण बघता मी त्यांना काल तेच म्हणाले, प्लीज घेऊन या. कारण की आमची पण तुमच्या कुठल्या पॉलिटिक्स संघ ओळख आहे? कोण पॉलिटिक्स तुम्ही ओळख आहे तुमची? तुम्ही काय सांगितलं यांना? तुमचे जे यांना काय सांगितलं? येतील ओनर जे आहेत ना ते तुमच्या सांगते बोलते. मला नाही का कोणाचं सांगू, ओनर्स बिनर्स काय मला नका सांगू. जे ओनर आहेत माझा कोण बाप नाहीये राजकारणामध्ये. नाही, ऑफकोर्स नाहीये सर. त्यामुळे तुम्ही मला सांगू नका की मी जर आमची तुमच्याकडे आले पॉलिटिक्स असते मध्ये तर ओळख तुम्ही मला आहे पण मदत केली असती ना सर. मी सगळ्यांना करत असतो, पण तुम्ही आम्ही करता. ब्लॅकमेलिंग, हे क्लिअर ब्लॅकमेलिंग आहे. नाही सर, हे blackmailing पैसे द्या नाहीये. तर परीक्षा, तुम्ही पैसे द्या तर परीक्षा, हे टोटली नाही सर, ब्लॅकमेलिंग आहे. नाही सर, असं नाहीये. तुम्हाला याचा परिणाम भोगावे लागतील. चलो ये ठीक आहे सर, थँक्यू सर. चलो राहू. तर खाली घे आणि हे दाखव सगळं. ये घे दोघं. एवढ्या बाजूला घे. पण आज सकाळी ते आपलं नेहमीप्रमाणे माझं शेड्यूल चालू होतं. मी मॉर्निंग वॉकला गेलो होतो आणि वॉकला गेलो त्या टायमाला मला काय नाव तुमचं? हितेश भन्साळी. हितेश भन्साळी म्हणून आहे ते. त्या हितेश भन्साळींचा मला इकडं फोन आला की आजारी होते, हे झोपलेले होते आत्ता. आणि मला त्या आवाजावरनं कळालं. मी वॉकिंग करत असताना मला यांनी सांगितलं की मी असं हितेश भन्साळी म्हणून बोलतोय आणि माझ्याकडे आता पैसे द्यायला नाही आहेत शाळेमध्ये. आणि मी शाळेमध्ये गेलो, शाळेमध्ये सांगितलं माझ्या 9,000 रुपये फीस, काहीतरी 9-10 हजार रुपये फीस राहिलेली आहे. मी कालच्याला त्यांना सांगितलं की मी वसंत मोरेला सांगतो. हे अर्रगंटली ही लोक बोलतात. 9,000 रुपये करतात, 37 मला वाटतं 39,000 रुपये काहीतरी फीस बाकी होती. त्यातले 30,000 रुपये ह्यांनी भरलेले आहेत. फक्त 9-10 हजाराकरता त्यांच्या मुलीला कालच्याला परीक्षेला बसून दिलं नाही. म्हणजे अशी एवढी मोठी मोठी भूतं उभी करतात. हे बघितलं आपण, इंटरनॅशनल स्कूल म्हणतात हे स्वतःला. इंटरनॅशनल स्कूलच्या अशा प्रकारे जर हा RTE अंतर्गत हा एक गुन्हा आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये 70-80-85% फीस भरलेली असताना पालकांना त्यांच्या मुलांना शाळेमध्ये बसून देणं हा एक प्रकारचा गुन्हाच आहे. आणि त्याच्यामध्ये हे सांगतील. आता तुमचं नाव सांगा, तुम्ही काय काम करता ते सांगा, तुमच्या आत्ताची काय परिस्थिती ते सांगा सगळं. माझं नाव हितेश यशवंत भन्साळी आहे. मी मार्केटला काम करतो, गॅरेजला. मला काल त्या मॅडमचा फोन आला की तुमच्या पोरीला मी जेपर्यंत फी भरणार नाही ते पण मी तुम्हाला बसून देणार नाही. मी मॅडमला म्हणलं, मॅडम माझी तब्येत बरी नाही, 3-4 महिने झाले. म्हणलं मी तुमच्या थोडे करून भरेन 2-3 दिवसात. नाही म्हणलं मी तुमच्या पोरीला शाळेतच बसून देणार नाही. मग मी म्हणलं मी वसंत भाऊ तात्यांना सांगतो म्हणलं. तर म्हणलं कुणाला बी आणा, आम्ही पण राजनीतीमध्ये या, मला बी माहिती आहे काय करायचं. आणि मी आता शाळेत गेलो सकाळी. तर ते म्हणले आणले नाही का तात्यांना? म्हणलं वसंत तात्यांना आणलं नाही का? तर मला आमची पण ओळख आहे, तुम्ही कुणालाही आणा तर तुम्हाला पैसे भरल्याशिवाय मी पोरीला शाळेत बसून देणार नाही. काय त्रास होतो तुम्हाला? माझं किडनी स्टोनचा त्रास आहे ना, छातीचा लेफ्ट साईडचा दुखते. मला 2 ते 3 महिने झाले मी आजारीच आहे. आणि 2 महिन्यात माझं काम करता, गॅरेजचं काम करतो. 2 महिन्यात माझं काम सुटलं आहे. मी त्यांना मॅडमला म्हणलं मी आत्ताच लागले का 8 दिवस झाले कामात, मी थोडे करून तुमचे पैसे भरतो. आता तुम्ही विचार करा की जर अशा प्रकारे या शाळा काम करत असतील, हे टोटली ब्लॅकमेलिंग आहे. मग आमचे ते प्रकाश जामदाडेने ते जे JSPMचा प्रकार घडला तो कशातनं घडला? असंच विषयातनं घडला ना. की त्याला सुद्धा असंच एका पालकाने फोन केला आणि माझ्या मुलीला उद्या हॉल तिकीट दिलं जात नाही. त्याच्यातून सांगितल्यानंतर ना मग अशा प्रकारे झालं. आणि त्याच्यातून जमदाडेचा जो उद्रेक झाला, आज माझा उद्रेक झाला असता, परंतु 10,000 रुपयाकरता उद्रेक करणं गरजेचं नाही आहे. स्वतःच्या एवढ्या मोठ्या जर असे भूतं उभी करत असतील ही लोक, आणि जर गोरगरिबांना त्याच्यामध्ये न्याय मिळणार नसेल, मला वाटतं की त्यांनी फीस भरली नसती ना तर 100% मी यांना तिथं जबाबदार धरलं असतं. की ठीक आहे, शाळा आहे, शाळेला या सगळ्या गोष्टी असतात, कामगारांचे पगार असतात, मेंटेनन्स असतो, हे सगळ्या गोष्टी असतात. परंतु 70% 75% पेमेंट भरलेलं असताना 9-10 हजाराकरता पुरीला परीक्षेला बसून देणं हे कुठल्या गणितात बसतं? म्हणून मी या शाळेवरती, हे जे काय STV इंटरनॅशनल स्कूल आहे याच्यावरती मी उद्या RTE अंतर्गत ह्या शाळेने ब्लॅकमेलिंग केलं आहे कम्प्लिटली. की 9-10 हजार रुपयाकरता शाळेने मुलीला परीक्षेला बसू दिलं नाही. म्हणून मी या पालकांची तक्रार घेऊन उद्या यांच्यावरती शिक्षण मंडळामध्ये RTE अंतर्गत मी यांच्यावरती कारवाई लावणार आहे.
मी यांची फीस भरली आता, कारण मी इथं बाहेर येऊन बसलोय. 15-20 मिनिटं झालं मी इथे येऊन बसलोय बाहेर. माझी गाडी मी इथं लावली आहे शाळेच्या समोर आणि मी इथं थांबलो होतो. मी पहिलं पालकांना आतमध्ये पाठवलं की आज तुमच्या मुलीला बसू देतात का नाही, मला हे पाहायचं होतं. परंतु आतमध्ये गेल्यानंतर संबंधित जे कोणी जबाबदार लोक आहेत या शाळेमध्ये, ते कोण मालक असतील या शाळेचे, यांनी या गोष्टी समजल्या पाहिजे की तुम्ही कामगार जे नेमता ना त्या कामगारांवरती कारवाई झाल्या पाहिजेत. आतमध्ये बसल्या बसल्या जर शिक्षक लोक म्हणत असतील किंवा ते जे कोणी आहेत तिथे रिस्पॉन्सिबल लोक ही जर म्हणत असतील की तुम्ही तुमच्या याच्यामध्ये वसंत मोरेला आणलं नाही का, वसंत मोरे आला होता ना, बाहेर बसला होता. त्यांची फीस पण दिलेली आहे मी आत्ता. 10,000 रुपये फीस होते ना. 10,000 रुपयांनी मला फरक पडणार नाही, पण ह्या माणसाला फरक पडू शकतो भविष्यात कधी तेव्हा जेव्हा पैसे येतील तेव्हा तो देईल माझे पैसे. हे का असा कामगार कष्ट करणारा माणूस आहे. कोणतं जैन समाज, जैन समाजाचा माणूस आहे. मला वाटतं जैन समाजाची माणसं ही अतिशय इमानदार माणसं असतात. आणि जर थोडीफार असं अडचण त्याच्याकडं, तर त्यांनी थोडंफार थांबलं पाहिजे होतं ना. तुमच्या या लोकांच्या मुलांच्या वरती या असल्या शाळा चालतात. आणि जर शाळांमध्ये अशा प्रकारे आता हे त्यांचे मिसेस आहेत, मी बोलो भाभी आप आपके लड़के का 1 साल को अगर नुकसान हो जाएगा तो कितने हजार के लिए 10,000 करता जर तुम्ही अशा प्रकारे करणार असताल तर मला वाटतं की अशा शाळांना वटणीवर आणायला मला पण वेळ लागणार नाही. आणि मी ते जे काय करायचं ना ते आज संध्याकाळपर्यंत शिक्षण मंडळामधनं मी दाखवून देतो यांना. नुसते असे मोठे मोठे भूत उभे करायचे, पब्लिककडनं पैसे घ्यायचे. अरे ठीक आहे ना, मग तुमच्या शाळा आज एवढ्या मोठ्या मोठ्या शाळा आहेत या भागामध्ये, अशी एकच शाळा नाही. आज इथं पलीकडे गेलं तर कोणते ब्ल्यू हेवन इकडे, युनिक स्कूल इकडे आहे, ब्ल्यू हेवन इकडे आहे, साठे स्कूल आहे. एवढ्या मोठ्या मोठ्या शाळा प्रायव्हेट सेक्टरमधनं इकडे आहेत, पण अशा कुठल्या शाळांमधनं मला विशेषतः तक्रारी आलेल्या नाही आहेत. ही शाळा मला वाटतं एवढ्या 2 वर्ष झाली का चालू ही, आता 5-6 महिन्यात ही शाळा इथं झालेली आहे. पण जर अशा प्रकारे जर शाळा इथं एवढी मोठ्या भूतं उभी करून, मोठ्या बिल्डिंगी उभी करून लोकांना काहीतरी तामझाम दाखवायचा आणि त्याच्यामध्ये परीक्षाला मुलं 5-6 दिवस राहिले, काय राहिले बरं बाबा. आता इथनं ही मुलगी जी परीक्षा त्यांना दिली असती ती काय पुढच्या वर्षी इथं राहणार नव्हती का शाळेमध्ये, ती राहणारच होती. आता एवढ्या आविर्भावामध्ये इथं जे काही प्रिन्सिपल असतील किंवा कोणाचं प्रिन्सिपल आहेत, ह्या अशा पद्धतीने या लोकांसंग बोलतात की हे त्यांचे कामगार आहेत शाळेतले. म्हणजे हा जो माज आहे ना, हा माज उतरायला मला वेळ लागणार नाही. महिला होत्या म्हणून मी त्यांचा मान राखला. जेंट्स असतं ना तर त्याच ठिकाणी त्यांना सांगण्यात आलं असतं की तुम्ही कशा पद्धतीने बोलता. म्हणून ही जी लोक आहेत ना ही शाळा चालवणारे, हे मुद्दामून महिला भगिनींना पुढं करतात आणि महिला भगिनींच्या मागून यांचं अशा प्रकारचं ब्लॅकमेलिंग चालू राहतं. आम्ही महिलांची इज्जत करतो, पण महिलांनी सुद्धा एक दुसरी, ही पण एक महिलाच आहे, ही पण एक ताईच आहे. त्यामुळे ह्यांच्याकडे बी या गोष्टी पाहिल्या पाहिजेत. 8-9 हजाराकरता जर तुम्ही मुलांना परीक्षेला बसून देणार नाही तर मग तुमच्या पण शाळा कशा चालतात भविष्यात आम्ही वागणार. एवढंच या ठिकाणी सांगतो. हा या शाळेला इशारा आहे. आणि आजच्या आज आपण या शाळेच्या संदर्भामध्ये मी RTI अंतर्गत ज्या कारवाया होतात, शिक्षण मंडळ आहे, अजून शिक्षण प्रमुख आहेत, अजून त्यांना आम्ही ह्याच्या बाबतीत तक्रार करणार आणि या शाळेवरती आम्ही कारवाई लावणार. धन्यवाद.